बाबा बाबा तुम्ही औषध घेतलीत का बाबा? नकोय नकोय मला औषधी. हे झालंय मला या जीवनाचं. नाही हो बाबा असं बोलू नका. चला आधी तुम्ही औषधी घ्या. चला. नकोय 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 मला औषधी. नाही जगायचंय मला. काय करू? तुझी चिंता, तुझ्या लग्नाची चिंता आणि त्या मंगलीची चिंता. काय करू? चिंता चिंता की चिंता काय म्हटलं? माझी चिंता तर तुम्ही रचूनच ठेवली आहे. दररोज एक एक लाकूड आणून आणि आता अग्नी सुद्धा तुम्हीच देणार. म्हणजे अरे आता अभद्र नको बोलूस रे. तू मला नकोच आहेस का? नकोसा तर जाणून सांगते. एकदम टाकून देण्यासारखा. अरे मंगेश आता नको बोलू. अरे या वयामध्ये या गोष्टी मला सहन होत नाही. अगदी बरोबर बोलला बाबा तुम्ही. अगदी बरोबर बोलला. ह्या गोष्टी तुम्हाला सहन होत नाही ना. मग याच काम करा ना. एकदाचे तुम्हीच काय म्हणून जात नाही. तुझ्या जिभेला काही हाड आहे की नाही? स्वतःच्या जन्म देतात बापाला तू अजून किती शब्दात बोलतो ना. तुला काय सांगत नाही? मी बाबांशी बोलतोय. तुला मध्ये बोलण्याचा काही एक विषय नाही. उगीच मध्ये बोलू नकोस. अरे आपण जे बोलतो ना ते विचारपूर्वक बोलावं. अरे असं चांगला माणूस असं वेळेसाठी का वागतो? तू तर माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी तुझ्या काळजाचा तुकडा चुलीत भाजून खा. तुझ्या या काळजाच्या तुकड्याला जन्मजात बाळाच्या नाण्याला जसं त्याच्या बाईपासून दूर करतात ना, अगदी तसंच मला तुमच्यापासून दूर व्हायचं. मला काळजाचा तुकडा काळजाचा तुकडा. तू आता जास्तच बोलायला लागलायस. अरे अरे सहन करण्याच्या काही सीमा असतात. अरे माझं तर सोड. पण हे तुझे जन्मदाते वडील आहेत ना. अगं त्याचं काय म्हणजे? हे काय गर्भ श्रीमंत आहेत की काय? अगं हे तर एक नंबरचे भंगार भिकारी आहेत. भिकारी. आणि मी एक भिकाऱ्याचा मुलगा आहे. म्हणून माझ्या सुमनने मला दूर केलं. त्याचं काय? सांग ना. सांग त्याचं काय? अरे बाबाने काय गरिबीला आमंत्रण दिले होते का रे? अरे तुझा जन्म झाला आणि आई बिमार पडली. स्वतःची पत्नी वाचावी म्हणून बाबांनी परिपूर्ण प्रयत्न केले रे. आपली आई आपल्याला परत मिळावी म्हणून बाबाने सोनं नाणं
देवता आपल्या नशिबाचे भोग आहेत आपल्याला भोगावंच लागेल. आपण कोणीही याची वाटेकरी होऊ शकत नाही हो. आपण कोणीही याची वाटेकरी होऊ शकत नाही. वाटेकरी? अगं कोण होणार वाटेकरी? मला सांग, आई जगण्याची काही गॅरंटी नसताना तेवढा खर्च का करायचा होता? ती शेवटची घटना मोजते हे माहीत असताना सुद्धा तेवढा खर्च का करायचा होता? तो जर का खर्च झाला नसता तर आज आपल्यावर ही अशी भिकारी बनायची वेळ आली नसते. अरे स्वतःच्या आईबद्दल असं बोलताना तुला काहीच वाटत नाही का रे? अगं बोलू नाही तर काय करू? काय तिच्या फोटोला हार घालून काय रानात बसू की काय? सांग ना. अगं सर्वस्व संपलाय माझा. ह्या अशा तुमच्या भिकारीपणामुळे माझा प्रेम भंग झालाय. माझी सुबह मला सोडून गेली आणि तू राधा तुझ्या प्रेमाचे रंग उधळतेस त्या श्याम सोबत. उद्या जर का तुझा प्रेम भंग झाला तर सांग ना. अगं बोल ना. मुकी का झाली आहेस? अगं बोल. काय बोलू? काय सांगू तुला? आता काय शिल्लक ठेवलंस तू बोलण्यासारखं? अरे जिला जन्म दिला त्या आईचं तू काही ठेवलंच नाही. त्या बहिणीचं तू काय ठेवशील नाही? ते म्हणतात ना, मुलगा हा आई वडिलांच्या म्हातारपणीचा आधार असतो. हे बघ, मी कोणाला आधार द्यायला जन्म घेतला नाहीये. मी जिला आधार देत होतो ना तिनेच मला निराधार केलंय. याला कारण या घरातील विसावे दारिद्र्य. अगं ज्या घरात विसावे दारिद्र्य त्या घरात कुठली मुलगी संसार करणार आहे? अगं बोल, कुठली मुलगी संसार करणार आहे? काय दोन मेरे संसार करेल का ती? उद्या यानेच मला फसवलं अशीच बोलेल ना. अशीच बोलेल की नाही ते? मला सांग, उद्या जर तुझा प्रेम भंग झाला तर तुला एखाद्या पडक्या विहिरीचा आधार घ्यावा लागेल. खबरदार बोलण्याचा एक शब्द बोलला असतात. अरे तो भाव नाही. तो ठोकला. सुमन तू आपलं नातं संपवून शांत झालीस. सगळं काही विसरून निवांत झालीस. मला सोडून जायचं तुझ्या ठरलंच असावं. का माहित माझ्या वाचून तुझं मन भरलं असावं. माझं प्रेम तुला कधी कळलंच नाही. नाते मनाची तुझ्या कधी जुळलेच नाही. अगं मी शोधलो. मी खूप शोधलो तुझ्या मनात असेल नाव माझे बहुतेक. पण तुझ्या
तुझ्या मनात एक आणि काळजात भरपूर सोडलं होतं. पण मला तुला इतक्यात सोडून जायचं तुझं ठरलंच असावं. एकदा तरी तू मला पाहावे आणि मला शांत झोप यावी. तुझ्या अश्रूच्या प्रतिबिंबेत माझी इच्छा फक्त एकच, तू पाहावे प्रेमाने माझ्याकडे आणि मला शांत झोप या. या समाजातील लोकांना मी मेल्याची तिला सांगू नका. हो, तिला सांगू नका. असंच मला जाणून या, असंच मला जाणून या. तू फडव्या मनाची आहे ती. उगाच गोंधळ नको व्हायला, उगाच गोंधळ नको व्हायला. तिच्या दारातून नका नेऊ प्रेत माझे. संशयात असेच मला जाणून या. तू फडव्या मनाची आहे ती बिगडी. उगाच गोंधळ नको व्हायला. सगळेजण शांतपणाने या. खूप सुखात आहे मला विसरून ती भाबडी. अश्रू नको तिच्या डोळ्यात यायला. तिला बघताच मला तिच्या दारासमोरून घेऊन या. फक्त आणि फक्त एक फूल, फक्त आणि फक्त एक फूल आठवणीने माझ्या देवावरच तिच्या केसात मारून या. गुपचूप मारून या. का सोडून गेले सोबत तुझ्या मजना तुझ्या देवा परमेश्वरा, माझ्याच परिस्थितीने मला असं बनवलंय. देवा, तू तुझ्या जागेवर बरोबर आहे. चुकीचा जर कुणी असेल ना, तो मी आहे. मी बेटा, अरे तू बोललेले जे शब्द आहेत ना, खंजीराप्रमाणे टोचलेत रे मला. या आयुष्याच्या प्रवासात अरे परक्या लोकांपेक्षा आपलेच लोक आपल्याला दोषी ठरवतात. बेटा नाही सहन होत रे मला, नाही सहन होत. बेटा माफ कर मला, माफ कर. माझं आयुष्य मी कसा जगत आहे माझं मलाच माहित आहे. बेटा माफ कर. बेटा माझी परिस्थिती, माझी वेळ आणि माझ्या अपेक्षा एकदम दगाबाज निघाल्या रे, एकदम दगाबाज. माफ कर बेटा मला, खरंच मला माफ कर.